सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. छान अशा चालू आहेत आत्यांच्या चुलीवरच्या भाकरी. भाजीची भाकरी बनवत आहेत आत्या हरभऱ्याच्या. आणि मी इकडे छान अशी चुलीवर बनवलेली आहे वांग्याची भाजी. ताजी वांगी आणली ती मामांनी बाजूच्या रानातली, त्याची मस्त अशी भाजी टाकली. आज रानात घेवडा तोडायचा आहे. त्या दोन मावशी येणार आहेत. हे बघा, घरचं काम झालं आणि आलो घेवडा तोडायला. इकडे पोतं भरले, आता घरी नेऊन टाकायचं आहे मला ते पोतं. त्या दोन मावशी, आत्या, मी असं आमचं चौघींचं काम चालू होतं रानामध्ये घेवडा तोडायचं. आज तिकडे गडी पण आहेत. छान असं ऊन पडलेलं आहे भरपूर सारं. आणि घेवड्याला फुलं बघा केवढी लागली आहेत. तरी ह्यावेळी जरा घेवडा कमी निघलेला आहे. तिकडे पण एक पोतं भरले. आता मी घरी नेऊन ही पोती ठेवून येणार आहे, म्हणजे एका ठिकाणी ढीग घालायचा. तर घरी आल्यानंतर बघितलं तर मामा शेळ्या घेऊन आले होते, कारण ऊन पण झालेलं होतं. आणि हे बघा, ह्या शेळीला छान असं हे पिल्लू झाले. तर बोकड झाले, केवढं मोठं आहे बघा. उठायचं बघतंय. मग तिला ते आतल्या छोट्याशा रूममध्ये ठेवलंय. हे बघा केवढं छान दिसतंय ना दिसायला पिल्लू. मग घरी आल्यानंतर बघितलं तर हिला झालेलं होतं छान असं पिल्लू. तर म्हटलं चला दाखवूयात तुम्हाला आमच्या शेळीला झालेलं पिल्लू. तर सकाळी काय केलं होतं आम्ही, आल्यानंतर आधी भेंडी तोडली होती. मग हे पोतं ठेवलं. ऊन बघा केवढं झाले, काळ्याचे आपल्या चालू आहेत इकडून तिकडून एरझाऱ्या. तर सकाळी भेंडी पण तोडली होती आधी आल्या तेवढी भेंडी झाली होती. आता हा घेवडा ओतते आणि मग जाते रिटर्न माघारी. ते बघा ती मनी मऊ सारखी ओरडत असते. त्या रानात आज तिकडे पण काम चालू आहे, क्रॉप कवर घालायचं खरबुजावर. मग काय जाताना डबा वगैरे घेऊन गेले. मस्त अशी दुपारची आमची जेवणाची सुट्टी, सावलीला बसून जेवण. या मावशी आली की जेवायला भारी म्हणजे हे होतं, करमतं पण आणि छान वाटतं काम करायला पण. मग आल्या होत्या आज, तर मग बसलो छान असं सावलीला जेवण करायला. तिकडे आज गडी पण, अरे बापरे. हे बघा, थोडीशी भाजी देताना गडबडमध्ये त्या मावशींकडून थोडी भाजी खाली सांडली. तर छान सगळ्यांच्या भाज्या, हरभऱ्याची भाजी, मस्त हिरवा वाटाणा, बटाटा, आमची वांग्याची भाजी. मी काय केलं होतं, थोडीशी वांगी आहे ना चुलीमध्ये भाजली होती सकाळी, आणि ती तशीच भाजलेली वांगी नंतर फक्त मीठ घालून आम्ही ती खाल्ली. तर एवढी छान चवीला लागत होती. तोंडी लावायला छान अशा घेवड्याच्या शेंगा, कांदा असं आणलेलं होतं रानात येताना. तर मस्त असं मग दुपारी जेवण केलं. आणि मग नंतर मी, चला तुम्हाला दाखवते, तिकडे चालू आहे काम. खरबुजावर क्रॉप कवर घालायचं काम चालू आहे. आज गडी आलेले आहेत. म्हणजे चला ते पण तुम्हाला दाखवून येऊयात. ऊन आमच्याकडे खूप वाढलेलं आहे. तुमच्याकडे ऊन आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तिकडे गेले तर गणेशची पण शाळा आज लवकर सुटलेली होती. हे बघा, वरून असा हा क्रॉप कवर इकडून सगळं घालून झालेला आहे. पूर्ण झाकून गेले आता खरबुजाची झाडं. हे बघा, तो बघतोय येते का नाही त्याला ना मध्ये मध्ये काम करायला खूप आवडतं. ते तिकडे 2 दोऱ्या राहिल्या होत्या आणि इकडून पूर्ण कवर घालून झालेला होता. हे बघा, पुढे 2 जण नेत आहेत, मागे 2 जण माती घालतायत. असं चालू होतं तिकडे पण. आज रानामध्ये खरबुजावर क्रॉप कवर घालायचा. केवढी मोठी मोठी रोपं झाली बघा, पूर्ण झाकून गेली आहेत. कारण 2 वर्ष आम्ही खरबुजावर क्रॉप कवर घातलेला नव्हता, तर एवढं काय हे झालं नव्हतं, नुकसानच झालेलं होतं आमचं. म्हणून ह्या वर्षी आधी आवर्जून आम्ही क्रॉप कवर घातलेला आहे. मग काय, संध्याकाळी सगळेच घरी आलो. छान सगळ्यांना चहा बनवला, सगळ्यांनी चहा घेतला, घेवड्याच्या शेंगा निवडल्या. त्या आलेले गडी पण बघा काम करू लागतात. त्या मावशांनी घेवडा निवडलेला होता आणि पिशव्या भरलेला होता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.